सो वेट लॉस हा आय थिंक फारच प्रिय विषय असतो आणि प्रत्येक किटी पार्टीमध्ये ह्याचं डिस्कशन होतच असतं. पण सगळ्यांना बॅक टू स्क्वेअर वन जातात, म्हणजे तिथे बोलतात, गप्पा मारतात, मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल लाईफला परत जाता तेव्हा तुम्ही विसरायला लागता. तर हे का असं होतंय की कारण तुम्ही ते वेट लॉस करणं इतकं डिफिकल्ट करून ठेवलंय. म्हणजे असं वाटतं की आहार एकदम कमी केला तर, किंवा एक्सरसाइज आयदर एक्स्ट्रीम करायचा किंवा अजिबातच करायचा नाही. हे जे एक्स्ट्रीमिटीज फॉलो होतात ना, त्याच्यामुळे वेट मे बी लूज पण होतं, पण ते पटकन गेन पण होतं. तर हे सिंपल मंत्र काय आहे ना, की तुम्हाला जे तुमच्या रेग्युलर आहारामध्येच बदल तुम्ही करू शकलात, जे सस्टेनेबल राहील, त्यांनीच तुमचं वेट लॉस ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम राहील किंवा मेंटेन राहील, किंवा तुमचं वेट जे कमी झालेलं आहे ते पटकन बाउन्स बॅक होणार नाही. तर पहिलं वेट लॉस मंत्र असं राहील की अजिबात फॅट डाएट्सकडे जाऊ नका. ट्राय टू फॉलो बॅलन्स्ड मील ॲज फार ॲज पॉसिबल. बॅलन्स्ड मील म्हणजे काय? प्रोटीनवरती तुम्ही जोर दिला पाहिजे. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स अँड फायबर रिच फूडकडे तुम्ही जोर दिला पाहिजे. गुड फॅट्स म्हणजे आल्मंड्स, वॉलनट्स, सीड्समधनं जे येणारं फॅट आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. मग त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्स पण टोटली इग्नोर करता कामा नये. म्हणजे कार्बोहायड्रेटचं प्रमाण वेट लॉस करायचं असेल तर आम्ही कमीच ठेवू, पण टोटली रिमूव्ह करू नका डाएटमधनं. कारण जर तुम्ही कार्बोहायड्रेट्स डाएटमधनं काढून टाकले तर तुम्हाला प्रोटीन हे एनर्जी द्यायचं काम करतं. मग मसल बिल्टअप होत नाही, मग स्किनचं सॅगिंग दिसायला लागतं, चेहरा असा म्हातारा दिसायला लागतो. मग वेट लॉस केल्यानंतर कोणीतरी विचारतं की अगं तू आजारी आहेस का? मग त्यांना ते अजिबात आवडत नाही. तर जेव्हा केव्हा तुम्ही वेट लॉस करता तेव्हा ऑफकोर्स प्रोटीनवरती सर्वात जास्ती लक्ष दिलं पाहिजे. जनरली 0.8 to 1 ग्रॅम पर kg बॉडी वेट आम्ही कन्सिडर करतो. आयडियल 0.8 to 1 ग्रॅम पर kg ऑफ आयडियल बॉडी वेट. म्हणजे असं नाही जर ती महिला 100 किलोची असेल तर तिने 100 ग्रॅम प्रोटीन घेतलं पाहिजे, नाही. ती जर 100 किलोची असेल पण तिचं जर आयडियल वेट अबाउट 70 किलो असेल तर तिने 70 ग्रॅम प्रोटीनच कन्झ्युम केलं पाहिजे. हा गोंधळ बरेच जण करतात आणि हा खूप कॉमनली घडणारा गोंधळ आहे. तर असं नाही की जर तुम्ही ओव्हरवेट असाल तर तितकं प्रोटीन तुम्हाला घ्यायचं आहे. तुमच्या आयडियल बॉडी वेटच्या हिशोबाने तुम्हाला प्रोटीन ठेवायचं आहे. त्याचबरोबर फायबर रिच फूड म्हणजे 5 सर्विंग्स ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. 2 तरी फ्रूट्स कन्झ्युम करा, 2 बोल्स सॅलड कन्झ्युम करा किंवा कोशिंबिरी घ्या, आणि मग आपण ज्या पालेभाज्या किंवा बाकीच्या भाज्या खातो त्याच्यावरती सुद्धा लक्ष द्या. अगदीच तुम्हाला जर वजन कमी करायचं आणि आहारामध्ये कॅलरीज कट डाऊन करायचे तर कार्बोहायड्रेट्स तुम्ही डिनरला पूर्णपणे काढू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. फायबर ठेवा, म्हणजे सॅलड ठेवा, त्याच्याबरोबर काहीतरी प्रोटीन ठेवा, म्हणजे पनीर आलं, चिकन आलं, एग्ज आले किंवा बीन्स आले, हे त्याच्यामध्ये ठेवा. हे जर तुम्ही इन्क्लूड केलं, आयदर तुम्ही त्याची भाजी करा किंवा सॅलड करून घ्या आणि कार्बोहायड्रेट्स मग रात्री कम्प्लिटली कट डाऊन केले तरी काही प्रॉब्लेम नाही. सूप्स घेऊ शकतात. बट इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही फॅट डाएट प्लीज करू नका. त्यांनी काय होतंय की तुमचं वेट लॉस तर होतंय, आणि स्पेशली फॉर वुमेन, यंग वुमेन जे असे फॅट डाएट्स करून वजन कमी करतात त्यांना खूप सारे हार्मोनल प्रॉब्लेम्स लेटर ऑन व्हायला लागतात. एक तर पिरियड्स पण इरेग्युलर व्हायला लागतात, प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम होतो, पोस्ट 40 हाडांचे प्रॉब्लेम्स सुरू होतात. सो डू नॉट इग्नोर दिस. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष दिलंच पाहिजे. स्मॉल अँड फ्रिक्वेंट मील्स घ्या. जमत नसेल तर मे बी 3 or 2 मेजर मील्स घ्या. संध्याकाळी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फूड खाणं पूर्णपणे बंद करू शकता, म्हणजे इव्हनिंग टाईम. पण हे इन्शुअर करा की जेव्हा तुम्ही खाताय तेव्हा तुम्ही बॉडीला नरिश करता. आणि एक्सरसाइज इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही जे एक्सरसाइज तुम्हाला आवडतोय तर करा. असं काही नाही आहे की काय काय ना वॉकिंग आवडतं, वॉकिंग करा. काय काय ना जिमिंग खूप आवडतं तर यू कॅन डू जिमिंग. काय काय ना स्विमिंग आवडतं, आणि अगदीच काही जमलं नाही तर हे इन्शुअर करा की दिवसभरात तुम्ही पूर्ण दिवसामध्ये एक 7 ते 10 हजार स्टेप्स तरी कव्हर करताय. सो हे असं जर तुम्ही फॉलो केलं, फॅट डाएट नाही केलं, पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं, अबाउट 2 to 3 liters ऑफ वॉटर इन द डे, डेफिनेटली वेट लॉस होतो.